नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आज पेपर आहे आणि आज शनिवार आहे. भरपूर दिवस झाले ब्लॉग शूट करायला नव्हता, पण आत्ता ब्लॉग शूट करतोय कारण की कॉन्टेंट पण काय नाही आता सध्या माझ्या इथे. तर आता कॉलेजला जातो आहे आणि आज पेपर आहे आणि उद्यापासून आहे कॉलेजला सुट्टी. तो जरा विचार चालू आहे काय करायचं, जायचं की नाही. ते सगळेजण जाणार आहेत गावाला आणि मी एकटाच आहे. आम्ही दोघं जण असू, दोघं तिघं जण, आणि कोकणात जराशी पोरं असतील तेवढीच असतील हॉस्टेलवरती, बाकी कोण नसणार आहे. तर माझ्या आता कॉलेजला जातो आहे आणि कॉलेजवरून आल्यावर मग तुम्हाला भेटतो. मग जरा काहीतरी डिस्कशन करू आपण जायचं की नाही. तर भेटतो तुम्हाला डायरेक्ट कॉलेजवरून सुटल्यानंतर. आणि आमचे मित्र आणि आमचे फैजान जमादार आणि हे सुजित साळुंके. तर भेटतो मित्रांनो तुम्हाला कॉलेजवरून सुटल्यानंतर डायरेक्ट. तर मित्रांनो, आता कॉलेजवरून सुटून परत निघालो आहे कॉलेजच्या तिथला, कारण की जे आमचा जो फायर फायटरचा एक कोर्स आहे ना, म्हणजे महाराष्ट्र शासनाकडूनच आहे, फ्रीवाला स्किल डेव्हलपमेंटचा. त्याचा आता थंब द्यायला जातो. हां मग गव्हर्नमेंट कोर्सच आहे, गव्हर्नमेंटचाच कोर्स आहे. त्याला थंब द्यायला जातो आहे कारण की त्याची लॉग इन आणि लॉग आउट थंबवर आहे. तर ते द्यायला जाते. आणि मित्रांनो, हॉस्टेलवरती कोणतरी अशी अफवा उठवली की कॉलेजला सोमवारपासून सुट्टी आहे आणि 10 दिवस, आणि ती अफवा उठवून सगळी पोरं गेलेत गावाला. सगळी फक्त आता काय एक 20 जण असतील हॉस्टेलवरती, तेवढीच. तर काय ना, आता जातोय थंबच्या इथे. थंब देऊन वगैरे आल्यावर मग तुम्हाला भेटतो. आणि मित्रांनो, मी जायचं प्लॅनिंग करणार होतो, पण तो मी कॅन्सल केलेला आहे, त्याच्यामुळे काय विषय नाही आता. तर आता येतो तिकडून जाऊन आणि मग तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, आता थंब वगैरे देऊन झालेला आहे आणि आता आम्ही निघालो परत हॉस्टेलवरती जायला. गप की बाबा, येडागत काहीतरी करून तू. तर आता हॉस्टेलवरती मित्रांनो. आणि काय बघू आता पुढचं प्लॅनिंग काय. आता काय निघालो, एक दिवस राहिलाय चहा द्यायचा. बघू आता एक दिवस राहिला म्हणजे. खोटं नको बोलूस, खरं बोल. आता कॅमेरा समोर आहे, अजिबात खोटं चालणार. आणि व्हिडिओ पण आहे आपल्याकडे. काय प्रसाद तुला? होय व्हिडिओ पण आहे आमच्याकडे. व्हिडिओ आहे मित्रांनो, तरी पण गद्दारी करतो, चहा देत नाही मला प्यायला. संध्याकाळी जाऊ चहा प्यायला. तर मी तर निघालेत घरात. हॉस्टेलवरचे कोण? भावी आमदार, युवा नेतृत्व, पंचक्रोशीत गाजलेले नेतृत्व, खंबीर साथ श्री तन्मय यादव उर्फ बांडा. बोलते क्षेत्रातला राजा माणूस. तुम्हाला भेटतात संध्याकाळी चहा प्यायला जाताना. जरा पेपर झालो मित्रांनो. पेपर आहे म्हणजे 23 तारखेला, 23-24 तारखेला पेपर आहे. त्याचा पण अभ्यास करायचा आहे. त्याचा अभ्यास त्याच्यामुळे जरा ब्लॉग जास्त बनवत नाही. तर काय नाही, एवढंच आहे म्हणून जरा मित्रांनो थांबलोय. भेटतो तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी चहा प्यायला. तर मित्रांनो, आत्ता पडलो हॉस्टेलमधून बाहेर आणि आता जातोय चहा आणायला. आणि मित्रांनो, आपलं टार्गेट विसरू नका, 500 सबस्क्रायबर्स आपल्याला पूर्ण करायचे आहेत मे महिन्यापर्यंत. तर ते जे आहे आपलं ते मोठं टार्गेट आहे सगळ्यात. जातोय बायतोय चहा आणायला आत्ताच. आणि 500 सबस्क्रायबर्स आपल्याला मे महिन्यापर्यंत गेन करायचे आहेत, ते टार्गेट विसरू नका. तर काय नाही, चहा घेऊन येताना मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो, तो चहा वगैरे प्यायला आहे तिथे 10 रुपयाचा 2 कप. आणि आता पार्सल घेऊन निघालो आहे. 40 रुपयाचा पार्सल आहे आणि 10 रुपयाचा तसा चहा घेऊन निघालो आहे. तर आता हॉस्टेलवर जातो आहे आणि खायला वेळेला बिस्किट पुढे एकदम गच्चमध्ये घेतलेले आहेत. दाखवतो तुम्हाला, दाखवतो जरा. काय आमचा सगळा स्टॉक आहे. आता जाऊन तिथं 10 मिनिटात सगळं खाली होते. एवढी आमची हॉस्टेलची पोरं येतात, ती एवढी हवडी येते. काय बरं की नाही. तर काय नाही मित्रांनो, आता जातोय हॉस्टेलचे ते. आणि आता काय बाहेर वगैरे फिरायचा ब्लॉग नाही येणार भरपूर दिवस, कारण की पेपर आहेत, पेपराचा अभ्यास करायचा आहे. एवढंच आहे, बाकी काय नाही. आत्ता सध्या तरी एवढंच आहे. नंतर 24 तारखेला पेपर संपल्यावर डायरेक्ट घरात जाणार आहे. 24 तारखेला तिकडूनच तरी जाईल, नाही तर बघू आता कुठून जायचं. हॉस्टेलवरती येऊन परत जाईल. तर नाही, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि आपलं टार्गेट दुसरं सांगत 500 सबस्क्रायबर्स मे महिन्यापर्यंत. आणि असाच सपोर्ट दाखवत राहा. भेटतो तुम्हाला रात्रीच जेवायला जाताना. तर मित्रांनो आत्ता जातोय जेवायला मेसच्या इथे. आणि काय आणि मित्रांनो दत्त जयंती पण आहे. दत्त जयंतीच्या तुम्हाला शुभेच्छा. आणि ते पुढे कार्यक्रम चालू आहे काय बघा. तिथे कार्यक्रम असला दाखवतो तुम्हाला तुम्ही. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा एवढंच सांगतोय. मित्रांनो काय सगळी पोरं गेलेत हॉस्टेलवरची गावाला. हॉस्टेलवरती मोजून असतील 20 ते 25 मुलं बस. त्याच्यावरती मुलंच नाही हॉस्टेलमध्ये. बघूया कॉलेजला सुट्टी आहे की नाही ते सोमवारी गेल्यावर काय ते समजेल. त्याच्यावर मग काय ते बघू प्लॅनिंग काय होतं घरात जायचं की नाही ते. आणि आपलं टार्गेट विसरू नका. आपल्याला 500 सबस्क्रायबर्स करायचे मे महिन्यापर्यंत. तर मित्रांनो हा ब्लॉग उद्या पण चालू होणार होता पण आता मध्येच ब्लॉग चालू करायला लागतोय कारण की माझ्या मित्राचा वाढदिवस आहे. तर त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करायचा आहे मित्र बोलतात. तर त्याचा आता केक आणायला जातोय. आणि मित्रांनो हा वाढदिवस आमच्या हॉस्टेलच्या टेरेसवरतीच सेलिब्रेट करणार होतो आम्ही. तर आता आम्ही निघालो आम्ही 3 जण. तर आता जातोय केक वगैरे घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो आता केक वगैरे घेतलाय. हा बघा केक वर्ल्डमध्ये तुम्हाला दिसतो मग तुम्ही केक वर्ल्डमध्ये केक वगैरे घेतलाय. आणि आता निघालो आहे हॉस्टेलवरती. हॉस्टेलच्या टेरेसवरती वाढदिवस साजरा करू. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि बघूया ह्या ब्लॉगचा आजच कदाचित एंड करू. कारण की ब्लॉग जास्त मोठा झाला तर आजच एंड करू नंतर बघू उद्या करू. काय ते तुम्हाला सांगतो मी थोड्या वेळात. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो यांचा केक वगैरे कटिंग करून झालाय. आणि इथं आता बघा केक भरवायचं काम चालू आहे सगळ्या मित्रांना. खा क्या उद्या देऊ. अरे खाऊन टाक तू घेऊ नको का आपल्याकडे हायचे पैसा. तालमीचे तो पशा भैया सपला विषय. पशा पाटील बोलते हे सगळं भरव त्याला सगळं भरव. कंडका जाऊ संदेश जरा अरे बड्डे आहे ते वाटत बी ना तोंडावर नाही वाटतोय ग बसा लावा लावे काय करू. हे पशा फोटो काढ रे काढ की मला नाही. अरे नाही त्याला ते ह्याला फोटोच तर काढता येत नाही. तोच तर मोठा ड्रॉबॅक आहे. जमते आम्हाला फोटो शूट काढणार आहेत. अरे बाद झालं की बाद झालं आता फोटो काढून. तर मित्रांनो वाढदिवस वगैरे सगळा सेलिब्रेट झालाय. आणि ह्या ब्लॉगचं करूयात इथेच एंड. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.